आज आपण मान्य महापौर मॅडम, त्याचबरोबर डॉक्टर नगरसेविका देवळकर मॅडम, त्याचबरोबर सर्व आमचे अधिकारी, विशेष करून वालधुनी नदी पुनर्जीवित कसे करता येईल याकरिता पाणी करायला आलो. त्याकरिता या ठिकाणची जी समिती आहे आणि उतेकर साहेब यांनी काल निवेदन दिला होता, त्यामुळे महापौर मॅडम आणि मी या ठिकाणी आलेला आहोत. नदी पुनर्जीवित कसे करता येईल त्याच्यावर सखोल चर्चा या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये नदीला डिसिल्टेशन म्हणजे त्याचे काळ काढून त्याचे रुंदीकरण पण करता येऊ शकेल. त्याचबरोबर तिथे कचरा कोणी टाकू नये, त्या प्रकारची साफसफाई आणि ट्री प्लांटेशन वृक्षारोपण करून नदी पुनर्जीवित कसे करता येईल याबद्दल सकारात्मक चर्चा झाली. त्याकरिता प्रशासनामार्फत DPR तयार करण्यात येईल आणि त्याचबरोबर काही प्रमाणात काही काम आपण लगेच सुरू करू शकतो. त्यामध्ये प्रशासन सकारात्मक दिशेने काम करेल. एवढंच नाही तर प्रदूषण एक महत्वाचा मुद्दा असल्यामुळे आणि वालधुनी नदी 3-4 क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे आम्ही जे इतर महानगरपालिका आहे, नगर परिषद आहे, त्यांच्या बरोबरही आम्ही सहकार्याची अपेक्षा करतो. विशेष करून महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्डलाही आम्ही संपर्क साधून त्यांनाही विनंती करू की जेवढे उद्योजकांचे आणि उद्योगांचे प्रदूषण या ठिकाणी होत आहे तर त्यालाही थांबण्याकरिता त्यांनी मदत करावी आणि एक चांगला DPR बनवून मान्य लोकप्रतिनिधी असतील, मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्याच्या मदतीने आपण पुनर्जीवित करण्याचे काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. सकाळी जेव्हा मी वालधुनी नदीचा पाणी दौरा केला त्यावेळेस सन्माननीय आयुक्त, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आम्ही जेव्हा हा दौरा केला तर वालधुनी नदीचा आम्ही दौरा केला तेव्हा ते साफसफाईची मागणी होती. उतेकर साहेब काल आले होते तर तेही बोलले की आम्हाला फक्त वालधुनी नदीचं तुम्ही क्लिनिंग करून द्या. तर आपण त्यासाठी आमचं चालू आहे प्रयत्न की आपण ती लवकरात लवकर क्लिनिंग करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी जेव्हा लास्ट टाइम खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जेव्हा आले होते, मीटिंग होती, तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यावेळेस देवळकर मॅडमने विषय घेतला होता की आमची वालधुनी नदीचा विषय आहे तो आमचा लवकर मार्गी लावावा. तर खासदार साहेब बोलले की त्याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे, लवकरच शुद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आज मी सॅटिस्फाय प्रकल्पासाठी मी पाणी दौरा केला. त्यावेळेस सर्व तिथले नगरसेवक होते, पेनकर साहेब किंवा मॅडम जतीन साहेब हे सगळेजण असताना आणि मोरे साहेब होते. त्यावेळेस त्यांचं असं होतं की मॅडम सॅटिस्फाय प्रकल्पासाठी तुम्ही पाणी दौरा करा. तर असं पाणी दौरा केला तिथे बरेच आम्हाला असे विषय आढळले की ट्रॅफिकची समस्या आहे, फेरीवाल्यांचा विषय आहे, फुटपाथचा विषय आहे. तर त्यावरती कमिशनर साहेबांशी मी त्यांना बोलले की तुम्ही हे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करा, फेरीवाला झोन तयार तुम्ही करा. त्यानंतर हा जो ट्रॅफिकचा विषय आहे, ट्रॅफिक पोलिसांना आम्ही बोलवून घेणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुम्ही याचं काय नियोजन करता हे मला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा. तर ते देणार आहेत आणि त्यानंतर आम्ही हा प्रकल्प सरांनी जसं सांगितलं की जुलै महिन्यात आपण हा प्रकल्प चालू करतो आहे. पहिला फेज आपण चालू करणार.